एरुणकर मंडप डेकोरेटरची चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेली साथ. श्रावणी डीजे अर्थात डीजे प्रणय सुद्धा आपल्याला नक्कीच या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांचं योगदान चांगलं राहिलंय. आत्ताचा क्षण पाहिला तर अगदी इथे प्रत्येकाचं आभार व्यक्त करायचा क्षण आहे. ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लागण्यासाठी नंदनवन फुलवण्यासाठी मेहनत घेतली त्याचा नक्कीच आभार प्रदर्शनाचा वेळ आहे. ते सुद्धा आपण प्रत्येकाचा आभार व्यक्त करूयात. पहिला बॉलर गोलंदाजी मार्कवर असता अर्थातच प्रसाद पाटील बॉलिंग ट्रॅकवर कालच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी यांनी सुद्धा केली होती. पहिल्याच बॉलवर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. 2 बॅटर मैदानामध्ये अर्थातच मयूर आणि साथीला असेल खेळाडू विशाल सावंत. पहिली धाव पुस्तकावर आपण पाहिलं तर कंप्लीट केली गेली आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचसाठी ते प्रयत्न केले जातील. या मॅचला जिंकायचंय आणि जिंकल्यानंतर आपल्याला चॅम्पियन बनण्याच्या त्या ट्रॉफीकडे एक पाऊल पुढे घेऊन जायचंय. प्रयत्न दोन्ही बाजूने केले जातील, कमतरता कोणाचीही नसेल, कारण की या प्रत्येक संघाने पाहिलं तर टॉप 5 पर्यंत पोहोचताना घेतलेली मेहनत ही मेहनत लाजवाब होते. अर्थातच केटीसी लाईटची टीम आपल्याला पाहतोय आपण, त्यांचे काम जबरदस्त या 4 रात्रीमध्ये राहिलं. प्रसादचा बॉल समोर पाहिलं तर उडवलाय, उंच आहे, लांबी कमी आणि त्यानंतर पकडला गेलाय तो अर्थात लॉंग ऑफला जाईल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. खेळाडू धक्का क्रमांक पहिला विशाल बॅक टू दी पवेलियन. शिवाजी महाराज आणि त्यांचा हात पाहिलं तर रायगड जिल्हा. खरं तर रायगड किल्ल्यावरून आपल्या जिल्ह्याला रायगडचं नाव पडलं आणि रायगड जिल्हा आज पाहिलं तर 7 समुद्रापलीकडे क्रिकेटच्या माध्यमातून अगदी फेमस आहे. आणि तेच क्रिकेटचं माध्यम, ते क्रिकेटचं रूप, तेच क्रिकेटचं पाहिलं तर एक मस्त सुंदर असं सौंदर्य या सकाळच्या सत्रामध्ये अगदी पाहिलं तर 4थ्या रात्रीच्या पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये येऊन पोचलं. आणि आपली राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक याच्या नक्कीच मॅचेस चालू असतील. शेवटच्या क्षणामध्ये पोहोचलाय, परंतु गोलंदाज प्रसाद काय जबरदस्त गोलंदाजी करतात. पहिलं षटक त्यांचं आणि त्याचबरोबर त्यांनाही माहिती आहे 3 षटकांची मॅच. 3 षटकाच्या मॅचमध्ये जिंकलो तर नक्कीच आपण चॅम्पियनसाठी एक पाऊल पुढे करणार आहोत. परंतु या मॅचला जो संघ थोडासा लेझी घेईल, या मॅचमध्ये जो संघ थोडा खराब खेळ करेल त्याला परतीचा प्रवास असेल. परंतु परतीचा प्रवास करायचा नसेल तर मालदेव संघाला चांगला खेळ करावा लागेल. आज टीममध्ये विशाल जोडले गेलेत. अजून एक बॉल, जबरदस्त बॉल पडल्यानंतर इथे जारे उसळी घेतली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये भन्नाट गोलंदाजी, तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त बॉलिंग करता. अर्थातच प्रसाद पाटील यांनी बरंचसं क्रिकेट पाहिलं तर पनवेल विभागामध्ये खेळलंय, परंतु जेव्हा खोपोली नगरीमध्ये पोहोचले, खोपोली नगरीला दाखवलं की काय जबरदस्त खेळाडू पाहिलं तर या पनवेलच्या याच पाहिलं तर दहिवली गावामध्ये आहे. अर्थातच नाव त्यांचं प्रसाद पाटील. अजून एक बॉल, गुड लेंथला बॉल पडल्यानंतर पडला आणि त्याचबरोबर बॅटरच्या समोरून अगदी नाकाच्या समोरून फुलाचा सुगंध कसा यावा तसा सुगंध बॉलचा पाहिलं तर इथे येतोय. अगदी निव्याचा बॉलचा सुगंध आला आणि त्याचबरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. कोणती धावसंख्या नाही आणि हाच तर पाहिलं तर गोलंदाजाचा खरा क्लास आहे. मॅच एवढी मोठी तेवढा चांगला ताकदवर गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. डॉट बॉल वारंवार आले जातात, ते पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न अगदी ठरतोय सक्सेसफुल. गेला बॉल डीप पॉइंट मध्ये, मिळाल्या धाबा 4. बऱ्याच वेळानंतर आता टीमच्या खेम्यामध्ये आली खुशी, ठोकलाय चौकार. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकांती 5 धावा. हा चौकार आला आणि या चौकाराने अगदी पाहिलं तर टीमच्या संपूर्ण जे प्रेक्षक आहेत, टीमचे खेळाडू आहेत, त्या खेळाडूच्या चेहऱ्यावर एक छोटंसं काय ना स्मित हास्य आले असेल. कारण पहिलं षटक चांगलं हाताळलंय अर्थातच दहिवली संघाच्या प्रसाद पाटील या गोलंदाजाने, परंतु त्यांच्या समोर खेळणारा मालदेव संघ. खरं तर कोयनी विभागामधून बऱ्याचशा टुर्नामेंट हा संघ खेळत असतो. मग पेण असेल, त्याचबरोबर पाहिलं तर पनवेल विभागामध्ये सुद्धा पाहिलं तर कोयनी समाज बराच आहे, खालापूरमध्ये सुद्धा कोयनी विभाग बराच आहे आणि त्यांच्यासोबत बरेच अव्वल दर्जाचे खेळाडू यांच्या पाहिलं तर कोयनी विभागामधून खेळतात. त्याचा अनुभव त्या संघाला बराच आहे. परंतु ग्रामीण संघामधून पेण पूर्व विभागामधून मालदेव संघ जेव्हा मैदानामध्ये उतरलाय तेव्हा या संघाने दाखवून दिले, करून दाखवलंय
की ग्रामीण खेळाडू मालदेवचे खेळाडू किती दर्जाचा चांगला खेळ करतात आणि अर्थातच सलामीचे फलंदाज बाद जरी झाले तरी तदनंतर आलेले खेळाडू अर्थातच अभिषेक यांनी चौकार बरेच पाहिलं तर इथे बॉल डॉट खेळले 3 बॉल डॉट चौथ्या बॉलवर मारलेला चौकार या मॅच मध्ये त्यांना दावा करावा लागतील समोर असलेला आता गोलंदाज पाहिलं तर ओमकार आलेत ओमकार सुद्धा एक लेफ्टी बॉलर लेदरचे क्रिकेट चांगलं खेळलं जातं त्यांच्या मार्फत आणि आता या मैदानामध्ये सेमीफायनल 1 मध्ये ओमकारचा पहिला बॉल आणि त्याचबरोबर पहिल्या बॉलवर बॉल तर वेगात जरूर होता पहिल्या बॉलला वेग भन्नाट परंतु बॉलवर टप्पा व्यवस्थित नव्हता बॉल बराच बाहेर होता पंचाचा डिसिजन आला वाईट बॉल आणि या वाईटच्या मधीने धावसंख्येमध्ये एक निवाड एक एक धाव केली जाईल एक एक धावेड इथं पाहिलं तर टीमची स्कोर कार्ड पुढे गेली जाईल तर मालदेव संघाकडे सुद्धा बॉलिंग लाईनअप जबरदस्त आहे जशी बॉलिंग आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय तशीच बॉलिंग सेकंड इनिंगमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बराच बाहेर केली चुकी अगदी पाहिलं तर या सकाळच्या सत्रामध्ये जिथे या टुर्नामेंटचा शेवट आपण पाहत आलोय आणि त्या शेवटी इथे पाहिलं तर दहिवली संघाच्या गोलंदाज आणि त्याचबरोबर फिल्डरने केलेली चुकी या तब्बल पाहिलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि नंतर पाहिलं तर अवांतर 22 मिळालेल्या चौकार आणि या चौकाराने पाहिलं तर या 5 धावा आणि या 5 धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोचले अगदी भरारी घेतली आहे 11 धावसंख्येची इथे पाहिलं तर मालदेव संघाचा खेळ इथे चालू आहे थोडं खडतर परिस्थिती जरूर आहे परंतु नशिबाची मिळते साथ आणि जेव्हा जेव्हा पाहिलं तर नशिबाची साथ मिळते तेव्हा पाहिलं तर थोडी मेहनत घ्यावीच लागते आणि ती मेहनत आता घ्यावी लागणार अर्थात बॅटिंग करणारा मालदेव संघ त्यांनाही माहिती आहे या मॅचमध्ये आमच्या समोर दहिवली सारखा बलाढ्य संघ त्यांच्या समोर जिंकायचंय तर आपल्याला शर्तीचे प्रयत्न करावेच लागतील ते प्रयत्न केले जातील का हे पुढे येणाऱ्या षटकामध्ये आपण नक्की पाहणारच परंतु त्याआधी इथे मॅचमध्ये पाहिलं तर तब्बल धावा संख्या झाली ती 11 धावा डीजे वाजवूच नका 2 मिनिटं थांबा डीजे तर वाजू नका मॅच आपल्याला आता फास्ट घ्यायची आपण सांगू तेव्हा वाजवा नक्की यानंतर फुलर लाईनचा बॉल फुल टॉस गेला कन्वर्ट करायचा प्रयत्न केला वाडिश लॉंगाच्या ठिकाणी बॉल नक्कीच फेकला गेला दरम्यानच्या वेळेमध्ये घेतल्या जातात दोन्ही बॅटर कडून अगदी लिहिलेल्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग वॉक करताना जसे पाहिलं तर सर्व मॉर्निंग वॉकचे जे एजेड व्यक्ती असतील किंवा यंग खेळाडू असतील यंग लोक असतील ते कसे अगदी टेहळतात तशाच प्रकारे ते टेहळताना 2 धावा केल्या गेल्यात कंप्लीट यानंतर फिरून मारण्याचा केलाय प्रयत्न परंतु हा प्रयत्न फसला जातोय अंगाला नक्कीच बॉल ब्रश झालाय धावसंख्या इथे दिली जाईल ते म्हणजे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मरीसर पाहायला गेलं तर ही मॅच अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचले खरं पाहायला गेलं तर या स्पर्धेचं विजय सुरुवातीला झाला पहिल्या दिवशी ज्या प्रकारे मॅचेस रंगल्यात बॅट कटेचं नक्कीच रिव्हर्स घेतला जाईल पंचांकडून डिसिजन हे पंचांचं मोठेपणे पंचांना माहिती आहे जिथे आपल्याला जर का सुधारायचा वेळ आहे सुधारले जातात नक्कीच आणि या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच मैदानामध्ये घडत असतात पंचांनाही माहिती आहे की पंच म्हणजे क्रिकेटच्या पटलावरील जरी देव असतील तरी त्यांच्याकडून सुद्धा या प्रकारचे जर का डिसिजन आले आणि त्यांना समजलं की तो डिसिजन आपल्याला चेंज करायचा आहे तो डिसिजन सुद्धा चेंज केला जातो खरं तर काळ्या दगडावरची पांढरी रेख नव्हे ती पाहिलं तर पंचा डिसिजन म्हणते तोही पंचांना डिसिजन रेफर करण्यासाठी आपण नेहमी पाहिलंय आपल्याला इथे स्पर्धेमध्ये एक एक रिव्ह्यू दोन्ही टीमला दिला जाईल वाईड आणि अर्थात बिबारच्या स्वरूपामध्ये किंवा रनआउटसाठी या 1-15 पर्यंत पोहोचलाय तो अर्थात असं बालदेव संघ ओमकारचं षटक थोडं महाग ठरतंय की काय असं पाहावं लागेल 7 मध्ये धाबा होणार नाहीये या दोन्ही टीमला माहिती आहे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये मंद वारा आणि आजचं क्लायमेट जर पाहायला गेलं तर फक्त या टुर्नामेंटसाठी ज्या क्लायमेटची नक्कीच गरज होती का कारण की या आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आता नक्कीच पाहिलं तर त्यांना या वातावरणाने सुद्धा चांगली साथ दिले कारण वातावरण जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये थोडी गरमी पाहिली परंतु आजच्या वातावरणामध्ये अगदी मंद वारा त्या मंद वाऱ्याची जणू झुलूक जशी यावी ती झुलूक अगदी बेधुंद करते सर्व खेळाडूंना नो बॉल आलाय त्यानंतर नो बॉलवर केलेला आक्रमण बॉल उंच गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल सुद्धा झालाय पंचांचा इशारा येणं बाकी असणार आला इशारा नो बॉल प्लस मिळतील धावा किती पंच
चेक केलं जाईल नक्कीच. बॉल कुठे पडलाय नक्कीच ते चेक केलं जाईल जरूर, परंतु नो बॉलचा जोर आलाय स्टेपिंगचा. मॅच मध्ये आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पहिला आपण 6 धावा होत्या, तदनंतर या ओव्हरमध्ये अगदी आक्रमण करायचा प्रयत्न केला, दिलेला चान्स कन्वर्ट केलाय. 4 धावा आहेत सर, म्हणजे या 4 धावा प्लस नो बॉल अशा मिळतील तब्बल पाहिले तर 5 धावा, आणि मोक्याच्या क्षणामध्ये मिळालेल्या ह्या पाहिल्या तर धावा 5. 21 धावा संख्या झाली आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते, छोटे छोटे हाफ चान्स कन्वर्ट केले जातात, आणि हीच तर खासियत पाहिलं तर ग्रामीण खेळाडूंची आहे. ग्रामीण खेळाडूंना सुद्धा माहिती आहे की आम्हाला आता आमच्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये जर उतरलोच आहोत तर सर्वस्व पणाला लावूयाच, की आता जर उतरलोच आपण मैदानामध्ये तर करवा मरुची स्थिती करूयाच, एकदा 2 हात आपण समोर संघासमोर करूयात. मग दहिवली संघ सुद्धा तोच विचार करत असेल. पहिल्या षटकामध्ये आपण 6 धाबा खर्च केल्या, इथे आपल्या धाबा खर्च पाहिलं तर बऱ्याच झाल्यात, अजूनही षटक चालू आहे, ओमकारवर आक्रमण केले. मग आता कोणता पाहिलं तर आता इथं कान मंत्र ओमकारला द्यावा की ओमकार चांगली गोलंदाजी करेल, परंतु कान मंत्र चांगलाच दिला असेल, कारण की त्यांनाही माहिती आता फ्रीजच्या बॉलवर आता पुन्हा एकदा संधी बॅटरला असणार. नाव खेळाडूचा पाहिलं तर मैदानामध्ये खेळतात ते मयूर सावंत, आणि त्यांच्या सोबत असतील ते अभिषेक. मयूर आणि अभिषेकची जोडी मैदानामध्ये नक्कीच आलेत. नक्कीच पाहिलं तर पुढच्या मॅचसाठी टीम पाली भुतिवली संघ असताना त्यांच्या विरुद्ध भडबल संघ जी सेकंड सेमीफायनलसाठी लढणार. भडबल संघ काय कमालीचा खेळ या स्पर्धेमध्ये. खरं तर खालापूर तालुक्यामध्ये त्यांचा प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आलेत तेव्हा त्यांचा विनिंग पर्सेंटेज वाढत 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 राहिला आहे. मग कर्जतमध्ये त्यांना जी येणार अपयश खालापूरमध्ये जी भर काढली जाते. पुढच्या मॅचमध्ये भडबल विपक्ष आपण पाली भुतिवली संघ पाहणार, आमिरला पाहणार आपण, आणि बरेचसे या आपले तर या पाली भुतिवली संघाचे बरेच खेळाडू पाहणार, त्यामध्ये त्यांचे सिनियर सुद्धा आहेत आणि यंग खेळाडू सुद्धा आहेत, आणि असं एक मिश्रण तयार करून पाली भुतिवली संघ इथपर्यंत पोहोचलाय जरूर. टॉप 5 मध्ये प्रवेश केला, तदनंतर पाहिलं तर सेकंड सेमीफायनलसाठी त्यांचा सुद्धा संघ जो क्वालिफाय झाला आहे त्यांनाही पाहिलं तर शुभेच्छा पुढील मॅचसाठी असणार. फ्रीट कंटिन्यू असणार. बॉलर ओमकार आत्ता टाकलाय गुड लेंथला बॉल, बऱ्याच वेळानंतर ओमकारने सुटकेचा निश्वास टाकला असेल, त्यांनाही माहिती आहे धावा बऱ्याच झाल्यात. इथे ज्या प्रकारे मॅचची पाहिलं तर क्रिटिकल कंडिशन मॅच अशा ठिकाणी आहे की या मॅचमध्ये धावांचं जे ओझं आहे ते ओझं रन टार्गेट चेस करताना नक्कीच मोठं वाटेल. म्हणूनच पाहिलं तर आता जो बॉल आला तो बॉल जर निर्धाव आला त्या निर्धाव बॉलवर थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल. 21 धावा संख्या. ऑनसाइडला मारण्याचा केलाय प्रयत्न, वेग बॉल तेस्तरार गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय, बॅटिंग एंड कडून वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. तिसरे पंच जर पाहिलं तर नक्कीच मुन्ना पिंगळे सर आहेत, आणि मुन्ना पिंगळे सरांच्या मार्फत नक्कीच पाहिलं जाईल. अंपायर्सने नक्कीच फेअर बॉल दिलाय, डॉट बॉल दिलाय, परंतु पाहिलं जाईल की बॉल कशा प्रकारे. खरं तर हा बॉल पाहिलं तर अगदी योग्य टाकलाय आणि बॅटच्या अगदी जवळून गेलाय. खरं तर सर हा नियम पाहिजे, डबल वाईटचा नियम पाहिजे, सिंगल वाईट नाहीच पाहिजे. कारण बॉलरला काहीतरी राहिलं पाहिजे, बॉलरला काहीतरी बेनिफिट राहिलंच पाहिजे, परंतु आता सध्याचा नियम आहे, नियमानुसार आपण पाहिलं तर हा बॉल तर जरूर पाहिलं तर योग्य इथे टाकलाय गोलंदाजाने, ओमकार या गोलंदाजाने. त्यानंतर पुन्हा एकदा बॉल टाकलाय जबरदस्त. मागील 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, मॅच मध्ये कमबॅक केलंय. कारण की पहिले तर 15 धावा आल्या होत्या या षटकामध्ये सुरुवातीच्या कालामध्ये, परंतु शेवटचा काल सरला. अर्थातच पाहिलं तर बॉलरच्या माध्यमातून चांगला आणि खर्च केला त्यांनी आपल्या षटकामध्ये. स्वतःच्या खात्यामध्ये 15 गेल्यात, परंतु टीमच्या खात्यामध्ये 21 धावा झाल्यात. 1 विकेट मैदानाच्या बाहेर, 2 षटकांचा खेळ संपलाय. पुढच्या मॅचसाठी टॉससाठी आपण आमंत्रित करूयात अर्थातच भडवल संघ. तो अण्वित 11 भडवल या नावाने नक्कीच खेळताना आपण पाहणार, आणि त्यांच्या विपक्ष असणार तो अर्थातच पाली भुतिवली संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करणार की या ओव्हर नंतर आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. भडवल संघ असणार, त्याचबरोबर पाहिलं तर असणार तो अर्थात पाली भुतिवली संघ. जेवढं फास्ट घेऊ तेवढंच नक्कीच आपल्याला बक्षीस समारंभाला नक्कीच वेळ भेटेल. आणि केटीसी लाईव्हची टीम जी आहे 21 धावा झाल्यात.
21 झाल्या. तिसरं षटक. बॉलिंग मार्कवर असतील बॉलर. अनिकेत पाटील आलेत. अनिकेत यांचा पहिला बॉल. पहिला तर वाईड आला. 1 तर 10 वाले कुठून येऊ, कशा येऊ दे, कशा यायचे ते येऊ दे, अवांतर येऊ दे किंवा पाहिलं तर बाईच्या स्वरूपामध्ये येऊ दे, बाउंड्री जाऊ दे, षटकार जाऊ दे, परंतु 10 येऊ दे, हाच विचार मालदेव संघ करत असेल. मालदेव संघ पाहिलं तर पेन विभागामधून आलाय आणि त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपण प्रेक्षकांचं. फिरून मारण्याचा केला प्रयत्न. जागा बनवली. गॅप सिलेक्शन आहे. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर नाही आहेत. फिल्डर करतील चेस पर्यंत. बॉल जाईल सीमा पार. दावा देऊन जाईल तो, म्हणजे अवघ्या 4. पहिलं तर क्षण आला आणि शेवटच्या क्षणामध्ये खरं तर आपण प्रसाद भोईचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याचबरोबर पाहिलं तर दिगंबर मोरे, कल्पेश असतील, सोबत परत साई, त्याचबरोबर पाहिलं तर विभास आहेत आणि आपले जेवढे स्कोरर आपल्याला लाभले ना, प्रत्येक स्कोररने चांगलं काम केलं. त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. खरं तर अनिकेत आहेत. अनिकेतने चांगलं स्कोरिंगचं काम पाहिलं. विक्रांत पाटील होते. भावेश सावंत होते. प्रत्येकाने ती दिलेली जबाबदारी होती ना, दिलेली जबाबदारी योग्यरीतीने हाताळली आहे. अथर्वणी सुद्धा स्कोरिंगचं भूमिका पार पाडली. अथर्वणी चांगलं काम केलं. त्याचबरोबर डीजेच्या माध्यमातून दीपने जे काम केलं ते उल्लेखनीय काम होतं. प्रणयचं काम योग्य राहिले. प्रत्येकाने अगदी चांगलं काम केलं. यानंतरचा बॉल फिरून मारण्याचा केलाय प्रयत्न. अगदी केलाय हुक. त्यावर धावा केल्या बुक. तब्बल 4 धावा. या 4 धावेंनी टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोचती 30 धावा संख्येवर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॅटरच्या रूपामध्ये अर्थातच अभिषेक आहेत. पहिले 4 बॉल डॉट आले आणि वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळाली असंच म्हणावं लागेल. कारण ज्या खेळाडूने पहिले सुरुवातीचे 3 बॉल डॉट केले, चौथ्या बॉलवर चौकार आला, नंतर सिंगल घेतली, नंतर पाहिलं तर 2 बॉल 2 चौकार, त्यानंतर थांबलेच नाही. त्यांनाही माहिती आहे मॅच महत्त्वाच्या क्षणामध्ये येऊन पोचले. एक संघ पाहिलं तर पनवेल विभागामधील संघ आहे. मग त्या संघासाठी पाहिलं तर मोहपाडाच्या संघासाठी पाहिलं तर बरेचसे पाठराखे असे म्हणत असतील की हा संघ स्ट्रॉंग असावा. कदाचित पाहिलं तर आज शहरी विभागाच्या जवळ असलेला संघ, पण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ग्रामीणचे संघ आजकाल एवढे भक्कम झालेत की शहराच्या पाहिलं तर बऱ्या भल्या मोठ्या संघांना पराभूत करण्याची किमया त्यांच्यामार्फत केली जाते. पण या मॅचमध्ये पाहिलं जाईल समोर असलेला पाहिलं तर अर्थातच पाहिलं तर दहिवली मोहपाडा संघ, तो मोहपाडा विभागामधील एक जबरदस्त संघ आणि या मैदानामध्ये त्यांना खेळण्याचा बराचसा अनुभव आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा मालदेव संघ तो कसा खेळ करतोय हे सुद्धा पाहिलं जाईल. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली जाते. 30 धावांचा आकडा जर पाहिला तर पूर्ण केला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवर असलेले बॉलर अनिकेत आणि अगदी पुढच्या बॉलवर केल्यात यष्ट्या उद्ध्वस्त. जे गरज होती तेच केलंय. आपल्याला आपल्या टीमसाठी धावा वाचवायचे. पहिल्या तर 2 बॉल 2 चौकार आले होते. एक पाहिलं तर डॉट बॉल आला होता, परंतु विकेट मिळवली आणि विकेट मिळवल्यानंतर आता जल्लोष असेल तो म्हणजे अर्थात दहिवली संघाच्या सर्व प्रेक्षकांमध्ये पाठराख्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण. याची देही याची डोळा आपण पाहतो या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा. अगदी सेमीफायनल 1चा सोहळा. काय जबरदस्त टुर्नामेंट पाहिले तर आपण पाहतोय. प्रसाद भोईर सुरुवातीपासून पहिल्या मॅच पासून या आपल्या सर्व प्रेक्षकांना प्रसाद भोईरची मेहनत दिसते, परंतु ही मेहनत प्रसाद भोईरच्या डे मॅच पासूनची आम्ही पाहतोय. तिथे विनायक जाधव होते, त्यांनी तेव्हा सुद्धा बडवल संघ पॅक केला होता आणि विद्यालयन बडवल नावाने, आणि तो आजही पॅक केलाय. मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार बॉल होता. पायावर अगदी लागला असेल. बाहेर आल्यानंतर नक्कीच फलंदाज हेच म्हणतील आम्हाला स्प्रे द्या. एवढा जोरात बॉल नक्कीच होता आणि आवाज इथपर्यंत येऊन पोहोचला. परंतु धाव 1 मिळाले याचं समाधान पाहिलं तरी असणार. तर अर्थात मालदेव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या टीमची टोटल झाली ती 31. आता स्ट्राईक असणार ती अर्थातच मयूर या खेळाडूला. शेवटचा बॉल त्याच्यासाठी कसा असणार. चांगला फटका आहे. उंचपुरा फटका गेला. फिल्डर आहेत तैनात डीप मध्ये. अर्थातच डीप मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू होतील बाद. या ओव्हरमध्ये विकेट जाते. शेवटच्या क्षणामध्ये रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू होत आहेत बाद आणि त्याचबरोबर धावसंख्या या 1 ने पोहोचते 32 ला. 32 पर्यंत पोहोचलाय. 1 बॉल शिल्लक असेल पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 17 योग्य बॉल पडलेत. 18वा योग्य बॉल टाकायचा आहे आणि तो योग्य बॉल येणार का, की तो योग्य बॉल पाहिलं तर येण्यापासून वाचवला जाईल. त्याच्यावर चौकार येईल, षटकार येईल, की त्यावर पाहिलं तर डॉट बॉल येईल, त्यावर विकेट येईल का, याचं संपूर्ण चित्र या बॉलवर असेल. जर चौकार षटकार आला
तर मॅच मध्ये पाहिलं तर मजा येईल. चला फास्ट घ्यायचं आहे, विनंती असेल बॅटरला फास्ट खेळायचं आपण. तदनंतर आपण टॉससाठी आमंत्रित करूयात भडबल संघाचे कॅप्टन जरूर आलेत, त्यांचं आपण वेलकम करूयात. आणि त्याचबरोबर पाली भुतेली संघ शेवटचा बॉल या इनिंग मधला 17 बॉल योग्यरीतीने हाताळले. अर्थात पाहिलं तर बॉलरने अनिकेत बॉलिंग मार्कला आहेत आणि त्याचबरोबर बॅटिंग मार्कला असतील तर अर्थातच नवीन बॅटर प्रसाद. लेफ्टी बॅटर आलेत. फटका व्हायला तर उंच आहे, कव्हर मध्ये फिल्डर आहे तैनात, एक्स्ट्रा मध्ये पकडला जाईल. शेवटच्या बॉलवर घेतलेली कॅच या मॅच मध्ये आता नक्कीच धावा स्थिरावतील. पाहिलं तर 32 धावा संख्येवर 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये 32 केल्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 11च्या सरासरीने करायच्या त्या 33 धावा. आणि 33 धावा कशा केल्या जातील हे सुद्धा आपण पाहूयात, परंतु तत्पूर्वी इथं आपण टॉस साठी आमंत्रित करूयात नक्कीच पाली भुतेली संघाचे कॅप्टन यायचं आपण टॉस साठी. येस, थँक्यू डीजे. शैलेजी पावडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस नक्कीच करायचा आहे. खरं तर मानलं पाहिजे आयोजकांना, पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत प्रत्येक आयोजक, तिन्ही आयोजक आहेत, त्याचबरोबर प्रसाद भोईर, दिगंबर बोरे, कल्पेश आहेत सोबत, पाहिलं तर सौरभ आहे, त्याचबरोबर पाहिलं तर प्रणय आहेत, बरेच आमचे जे छोटे मोठे सर्व आयोजक आहेत प्रत्येकाने मेहनत घेतली. आणि मेहनत घेऊन इथं जर पाहिलं तर ही स्पर्धा सुरुवात झाल्यानंतर संपवण्यापर्यंत त्यांचं नक्कीच योगदान राहिले. 33 ची गरज आहे. चला 3 ओव्हरची मॅच असेल. चला लवकरात लवकर सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे. टीम दहिली संघाला विनंती असेल, भडबल संघाने टॉस जिंकला आणि त्याचबरोबर टॉस जिंकला तर त्वरित निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करणार. म्हणजे नेक्स्ट मॅच असणार भडबल विपक्ष पाहिलं तर पाली भुतेली संघ. आणि त्या मॅच मध्ये पुढच्या मॅच मध्ये आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल जरूर करूयात, पण तो तात्पुरती मी कंटिन्यू करेल. आणि या मॅच मध्ये गरज असणार ती 33 धावा संख्येची. 33 धावा करायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये अर्थातच विशाल असतील आणि प्रसादची जोडी, जी पारंपरिक जोडी पाहिजे तर या आजच्या या आपल्या विभागामधली ज्या आपल्या या डीपी रोडच्या मैदानामध्ये या राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या चषकामध्ये आपण पहिली दैवली संघाची तीच जाणार, यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. विशाल आणि त्याचबरोबर प्रसादची जोडी मैदानामध्ये रवाना होतीये. त्यांना माहिती आहे की आता आमच्यावर जबाबदारी येऊन पोहोचले. मागच्या शेवटच्या मॅचमध्ये प्रसाद जेव्हा टॉप 5 मध्ये त्याचा संघ पोहोचला होता तेव्हा त्यांनी एक बाईट दिली आणि त्यांनी सांगितलं की या खोपोली शहरामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, आयोजकांची आम्हाला पाहिलं तर चांगली अशी सपोर्ट मिळालं आणि त्यानुसार आमचा खेळ सुद्धा तेवढा ताकदवर राहिला आहे. परंतु आता या मॅचमध्ये संपूर्ण स्क्वॉड घेऊन मैदानामध्ये उतरला. 33 ची गरज असेल आणि 11च्या सरासरी 33 धावा केल्या जातील का, परंतु बॉलिंग ट्रॅकवर कोणता गोलंदाज असणार. खरं तर आज विशाल सावंतची टीममध्ये म्हणजे अर्थात भोऱ्याची या टीममध्ये नक्कीच ॲडिशन झालंय. कालच्या परवाच्या दिवसामध्ये भोऱ्या नव्हते, परंतु आज आलेत. परंतु ते आल्यानंतर टीमसाठी लक किती घेऊन येतात, परंतु खेळ किती चांगला करतात हेही पाहावं लागेल. 0वर बाद झाले होते, अगदी नाराज होते ते स्वतः, परंतु आता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर करावी लागेल मेहनत. बॉलिंग ट्रॅक असणारा संघ मालदेव संघासाठी, परंतु 33 धावा करायच्यात. 33 धावांसाठी इथे मैदानामध्ये सलामीची जोडी रवाना झाली. 2 बॅटर मैदानावर रवाना झालेत. अर्थात प्रसाद पाटील आहेत आणि त्यांच्या सोबतीला असतील ते विशाल पाटील. हॅलो. त्यानंतर पाहिलं तर जी पुढची मॅच असणार आहे पाली भुतेली संघाची बॅटिंग असेल तर कृपया विनंती असेल कॅप्टनला की आपण 2 बॉल
मॅच चालू व्हायच्या आधीच चॉईस करून घेऊन जा, म्हणजे आपला टाईम वाचेल. वेळेला महत्त्व द्या. आता आता वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण आता गेलेली वेळ परत येणार नाही. आणि आपल्याला पाहिलं तर इथे थोड्या वेळात मॉर्निंग वॉकसाठी बरेचसे पाहिले तर प्रेक्षक येतील आणि ते आपला सामनासुद्धा पाहायला येतीलच, परंतु त्यांच्या आधीच आपण मॅच उरकायचा प्रयत्न करूयात. गरज असणार ती 33 धावसंख्येची 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. नक्कीच यानंतर आपण मायक्रोफोनवर बदल करणार, परंतु ही इनिंग कंटिन्यू केली जाईल. ते म्हणजे अर्थातच तुमचा मी अगदी, तुम्ही मला जर प्रेम करत असाल तर तुमचाच मी आवडता लाडका आकाश देशमुख, अर्थातच शेकीन चिंचोली आणि आडोशी गावचा कॉम्बो. गाव आडोशी गाव, परंतु सध्या वास्तव्य शेकीन चिंचोली. मला भरभरून शेकीन चिंचोली प्रेम दिलं आणि शेकीन चिंचोलीनं मला आपलंसं केलं, म्हणूनच मी आपल्यासोबत इथं आहे. जरूर पाहिलं तर आता गरज असतात 33 धावसंख्येची. 33 धावा करण्यासाठी बॅटिंग ट्रॅकवर असतील विशाल पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद पाटीलची जोडी. बॉलिंग ट्रॅकवर असतील बॉलर अभिषेक. अभिषेक आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 33 धावांची गरज. व्हेरी फर्स्ट बॉल, स्कोर धावा वाचवायच्यात. आता पहिल्या बॉलवर बॅटची एज लागली आहे विकेटच्या मागे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक आले होते, कॅच पकडायचा होता. विशाल पाटील घणाघाती प्रहार करण्यासाठी ज्यांची ओळख आहे त्यांना मैदानातून बाहेर पाठवायचं होतं, परंतु कॅच सुटला आणि एक धाव सुद्धा देऊन जाते. तर म्हणजे या बॉलवर अभिषेकने फसवलं होतं, म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. फसवलं होतं आपण, परंतु फसवल्यानंतर विकेट किपरची साथ मिळायला हवी होती. नक्कीच पाहिलं तर मालदेव संघासाठी पाठराखे म्हणून रमेश सुद्धा आले, त्यांचंही आपण कौतुक करूयात. उत्तम मध्ये आमची चांगल्या प्रकारे भेट झाली होती. उत्तम स्टीलमध्ये नक्कीच आजही कार्यरत आहेत आणि या आपल्या गावच्या संघासाठी नक्कीच सपोर्ट करण्यासाठी आलेत. आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक मालदेवच्या प्रेक्षकाचं आम्ही नक्कीच स्वागत करतोय, कौतुक करतो की मालदेववरून आपण सर्व प्रेक्षक इथपर्यंत पोहोचलात. सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक बीड ऑनला फिल्डर आहेत तैनात, मिळाली जाईल ते फक्त एक धाव. आता एकीच्या समाधानावर राहावं लागेल. आता माहिती आहे की विकेट सुद्धा तेवढी महत्त्वाची. शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा पाहिलं तर अशा प्रेशरच्या गेम येतात, विकेट महत्त्वाचे असतात, परंतु तेवढंच कडाकडी प्रहार सुरुवातीपासून करावेच लागतात. चांगली गोलंदाजी अभिषेकच्या रूपामध्ये पाहिली जाते, केली जाते या मैदानामध्ये. त्यांनाही माहिती आहे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आम्ही घेऊन उराशी आलो इथपर्यंत. मालदेव संघ खोपोलीमध्ये जास्त टुर्नामेंट खेळत नाहीये, आज आलाय तर कमाल धमाल करूनच दाखवायची आहे. विशाल पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी पाहिलं तर कॅच पकडायचा होता, कॅच सुद्धा पाहिलं तर डीप मध्ये होता. प्रयत्न शर्तीचे केले गेले, परंतु प्रयत्नाला यश नाही. परंतु प्रयत्न करत राहा, आज ना उद्या यश जरूर येईल. आणि काय जबरदस्त जर झेल झाला असताना तर पाण्यासारखा झेल होता. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली या मैदानामध्ये. 2 धावा घेतल्या जातात कंप्लीट. विशाल आहेत, विशालची विकेट महत्त्वाची आहे. पहिल्या बॉलवर त्यांना मिळालं जीवनदान. पुन्हा एकदा पाहिलं तर जेव्हा बॅटिंगसाठी तर पुन्हा एकदा असंच म्हणावं लागेल, थोडा हाफ चान्सेस होता, हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावा लागेल. जर का जिंकायचं असेल तर अशा छोट्या छोट्या चान्सेस पकडावे लागतील. मॅचला कॅचअप करावा लागेल आपल्या बाजूने. बॉलिंग चांगली होते, 4 धावा आत्तापर्यंत. पुढे सासवलेत. पुन्हा एकदा पाहिलं तर मिड विकेटच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडॉनचे फिल्डर आलेत, पकडला जाईल बॉल. 1 धाव इथे मिळाली आहे. 5 धावांपर्यंत पोहोचला बॅटिंग करणारा. अर्थातच दहिवली संघ 5 पर्यंत पोहोचला. अजून पाहिलं तर बरंच अंतर दूर आहे. जिंकायचंय तर अजून पाहिलं तर करायच्यात 28 धावा. मोठं टार्गेट अजूनपर्यंत शिल्लक असणार. 33 करायच्यात, 5 झाल्यात. आता 28चं इक्वेशन सोपं कॅल्क्युलेशन, पण सोपं कॅल्क्युलेशनसाठी आता बॉल कमी राहिलेत, धावा जास्त बॉल कमी, हे इक्वेशन पोहोचले ते. अर्थातच बॉल उंच आहे, मिस्टाईम फटका. स्क्वेअर लेगचे फिल्डर येतील, बॉल खाली जज केला जाईल आणि पकडला गेलाय. रात्रीच्या अंधारामध्ये उंच उडाला आकाशामध्ये, अवकाशामध्ये. जसा पाहिलं तर काळोखानंतर खाली येणारा बॉल तो पकडला जाईल, कॅच. आणि त्याचबरोबर विकेट जातीये. उंच पुराव नक्कीच बॉल गेला होता, पकडलाय, कॅच. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. आलाय खेळाडू पाहिलं तर प्रसाद पाटील. बॅक टू द डगआउट. संघाला इथपर्यंत पोहोचवलंय, चांगली बॅटिंग आधी केली आहे. पण आता ज्या मॅचमध्ये आपल्याला चांगली बॅटिंग करायची आहे त्या मॅचमध्ये समोरील संघ ग्रामीण संघ हवी होतोय. खरं तर मालदेव म्हणजे पेन पूर्व विभागामधील पाहिलं तर असलेला हा संघ. खरं तर या संघामध्ये तब्बल पाहिलं तर जे 12-15 खेळाडू सर्व पाहिलं तर कोयनी समाजामधले आमचे सर्व बांधव
पाहिलं तर हा मालदेव गाव, मालदेव असेल, तल्लेव असेल, मायनी असेल, सर्व पाहिलं तर कोयनी समाजाचं नक्कीच प्रतिनिधित्व करतात आणि तेच या मैदानामध्ये खेळणारा मालदेव संघ आतापर्यंत पाहिलं तर धावा संख्या झाली ती 5. एक विकेट मैदानाच्या बाहेर आले, अर्थातच प्रसाद पाटील बॅक टू द डगआउट. चांगली बॉलिंग पहिल्या झाल्यात. आता नवीन बॅटर मैदानामध्ये गेलेत, अर्थातच लेफ्टी बॅटर ओमकार पाटील. खरं तर या मॅच मध्ये त्यांच्या विरुद्ध धावा जास्त आल्या होत्या, त्यांनी हे ओळखले, त्यांनाही माहिती आहे माझ्या ओव्हरमध्ये जेवढ्या आल्यात तेवढ्या तर मला कराव्याच लागतील. परंतु किंबहुना मला माझ्या संघाला जिंकवायचं असेल, दहिवली गावाचं नाव या पाहिलं तर चॅम्पियनच्या ट्रॉफीवर पोहोचवण्यासाठी मला एक पाऊल पुढे जावायचं असेल तर नक्कीच मला धावा करावे लागतील. दोन्ही बॅटर लेफ्टी आहेत, मैदानामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे सुद्धा पाहणं तेवढं रंजक ठरणार, कारण या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी करायच्या त्या पाहिलं तर 28 धावसंख्या, 28 करायचे आहेत. 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलेत. आकाश आहेत बॉलिंग ट्रॅकवर. कालच्या दिवसामध्ये यांनी सुद्धा पाहिलं तर एक मॅन मॅच घेतली होती. तेच आकाश आले बॉलिंग ट्रॅकवर. 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत, अर्थातच बॅटिंग करणार दहिवली संघाला 28 धावा 2 ओव्हरमध्ये करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 12 बॉलमध्ये 28चं इक्वेशन. विशाल आहे स्ट्राईकला, हा डेटा खेळाडू षटकारांचा बेतात बादशाह. पहिला बॉल उंच गेलाय, लांबी नाहीये, उंच बराच आहे, अगदी डबल अटेम्प्ट मध्ये पकडलाय कॅच. फिल्डर होते तैनात शेवटच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी अगदी ज्या प्रकारे कॅच उडला होता ना त्या प्रकारे रमेश नक्कीच म्हणत असतील, अरे ये तूने क्या किया. नंतर कॅच पकडल्यानं म्हणतील, अरे वा काय जबरदस्त कॅच पकडला, आणि पकडला कॅच, विकेट जातीये मैदानाच्या बाहेर. प्रथम पाटील मैदानामध्ये गेलेत. खरं तर प्रथमला आता प्रथम षटकार तरी मारावा लागला आपल्या षटकार संघासाठी, तरच कुठेपर्यंत धावा थोड्याशा कमी होतील. परंतु प्रथमने चांगली बॅटिंग केली तर नक्कीच त्याच्या संघाला खुश व्हायची संधी आता इथून असणार. पण तो खुश करणार का आपल्या संघाला, की बॉलिंग ट्रॅकवर असलेले आकाशच आपल्या संघाला खुश करतील, कारण की त्यांनी मिळवलेली विकेट लगातार 3री विकेट पाहिलं तर या सांगे कोट्यामध्ये घेतली जाते. पहिल्या षटकामध्ये जेव्हा शेवटच्या बॉलवर 2 बॉल 2 विकेट आल्या पाहिलं तर, आणि आता सुद्धा मनीष सर पाहिलं तर पहिल्या बॉलवर आलेली विकेट, म्हणजे अर्थातच 3 बॉल 3 विकेट या मैदानाच्या बाहेर गेल्यात. मग पाहिलं घडतंय काय, बिघडतंय काय, कारण की या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 33 करायच्यात. 33चं आपलं टार्गेट आपल्याला असं वाटलं होतं सहज सोपं टार्गेट असू शकते दहिवली संघासमोर, परंतु त्यांच्यासमोर खेळणारा मालदेव संघ. सुरुवातीच्या इनिंगमध्ये मी एक गोष्ट म्हटलं होतं, मालदेवची बॉलिंग अटॅक अतिशय जबरदस्त, आणि त्या जबरदस्त बॉलिंग अटॅकचा इथं पाहिलं तर सामना करावा लागतोय तो अर्थातच दहिवली संघाला. आतापर्यंत 5 झाल्या, 3 विकेट. शोभेची कामगिरी जरूर नसणार ती पाहिलं तर दहिवली संघासाठी. हेलिकॉप्टर फटका उडवला, लाफ्ट केलाय, फिल्डर आहे तैनात, जज केला जाईल. अजून एक विकेट. 4 बॉल 4 विकेट सांगी कोट्यामध्ये, आणि स्वतःच्या खात्यामध्ये लगातार दुसरी विकेट. दुसरी विकेट. हे खेळाडू पाहिलं तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आकाश काय जबरदस्त कामगिरी केली, आणि या जबरदस्त कामगिरीचा फटका बसतोय तर दहिवली संघाला. हाच तो दहिवली संघ कालच्या दिवसामध्ये 1 साइड बॅटिंग करून 1 साइड पाहिलं तर मोठमोठ्या संघाला पराभूत केलं, हालला पराभूत केलं, काटरंगला पराभूत केलं. अखेरीस पाहिलं तर त्यांच्यासमोर लागला तो सेमीफायनलसाठी मालदेव संघ, आणि मालदेव संघाच्या विरुद्ध खेळ करताना धावांचं प्रेशर एवढं जबरदस्त आहे की मालदेव संघ यातून त्यांना समोर संघाला उठू देतच नाहीयेत. 5 धावा झाल्या, 4 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. प्रमोद पाटील गेलेत मैदानामध्ये. अगदी पाहिलं तर पाटलांची फौज, परंतु पाटलांची फौज या मैदानामध्ये दरारा कधी दाखवणार हेच पाहतायत, कारण पाटील सर्व खेळाडू जरूर आहेत, परंतु या पाटलांकडून खेळ चांगला झाला पाहिजे. दहिवलीचा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. 5 झाल्यात, आता 28 ची गरज असणार आहे. आता गरज असणार आहे ती फक्त अवघ्या 10 बॉल्समध्ये 28 धावा, म्हणजे प्रत्येक बॉलला 2.8 धावा कराव्या लागतील. तिहेरी धाव मारावीच लागेल. आलेत बॉल पाहिलं तर लॉंग दी कार्पेट चाललाय, फिल्डर आहेत तैनात, डीप मध्ये बॉल जातोय, परंतु फक्त धाव सिंगल डबल येते. आणि आज या टीम मध्ये विशाल सावंत सुद्धा जोडलेत, म्हणजे यांचा अनुभव या मॅच मध्ये आपल्या संघासाठी तेवढा जबरदस्त असणार.
विशाल आणि आकाशची या दोन्ही बंधूंची जोडी आहे. दोन्ही बंधूंची जोडी मालदेव संघासाठी आज नक्की निर्णायक ठरणार. विशालने बॅटिंग केली नाही चांगली, परंतु त्यांचा टीममध्ये असणारा सहभाग हा बरंच काही सांगून जातो. आणि मालदेव संघ आतापर्यंत पाहिलं तर बॉलिंग करताना 4 विकेट मिळवतात आणि बॅटिंग करणारा दहिवली संघ धावा जमवतोय तर पाहिलं तर 6 धावा. आज जिंकण्यासाठी 27ची गरज, 9 बॉल 27 करायच्यात. समोर ओमकार पाटील आहेत. ओमकार पाटीलने ओळखावं लागेल. लेदर क्रिकेट जबरदस्त खेळलं जातं त्यांच्याकडून, परंतु आता लेदर क्रिकेट नव्हे, आता टेनिस क्रिकेट. टेनिसमध्ये आपली हवा दाखवावी लागेल, दाखवावं लागेल दहिवली गावचा ब्रँड कशा प्रकारे मॅचमध्ये नक्कीच खेळतोय. मिळालाय, नक्कीच मिळालाय चौकार. नक्कीच मनीष सर इथे म्हणतात नशीब फळफळतंय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर ओमकारच्या अवांतर धावा आल्या होत्या ना, तशाच धावा इथे ओमकारसाठी सुद्धा मिळाल्यात. आणि या 4 धाब्यांनी धावफलकाची स्थितीत 10 पर्यंत पोहोचले. आता गरज असणारे ते पाहिलं तर 23 धावसंख्येची. जिथे गरज होती, गरजेला पाहिलं तर नशीब सुद्धा धावून आलंय. आता नशीब आपल्यासोबत जरूर आहे, परंतु आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन मेहनत करावी लागेल. हाताच्या रेखाचं पाहिलं तर आपल्याला जर का संपत्ती देत असल्या तर कोणीच कामधंद्याला जायला नको. म्हणूनच पहिल्या नशिबाने आपल्याला मिळालेला चौकार आता पाहिलं तर मेहनतीच्या बॅटिंगच्या जोरावर धावा कराव्या लागतील. ओमकार पाटीलसाठी दुसरा बॉल. आकाशांचा पाहिलं तर फक्त ओमकार तिथे शांत बसले आणि शांत बसल्यानंतर इथे जर पाहिलं तर बॉल सरला अगदी योग्य, आधी बॉल सरला योग्य. त्याचबरोबर पाहिलं तर 7 बॉलमध्ये इक्वेशन 23 धावसंख्येचं आहे. कौतुक करेल नक्कीच मनीषजी मुंडे सरांचं. जसं कॉमेंट्री बॉक्समधून नक्कीच त्यांचा टर्म संपल्यानंतर लगेच त्यांनी ते स्कोरिंग हाती घेतले. त्यांनाही माहिती आहे की ही टुर्नामेंट आपली आहे आणि आपल्या आयोजकांनी आपल्याला असा सपोर्ट 4 दिवसात दाखवला आहे. मग एक गोष्टीसाठी आयोजकांना सुद्धा पाहिलं तर आपण तेवढा सपोर्ट दिलाच पाहिजे. स्पर्धा चांगली आहे, आयोजकांनी चांगल्या प्रकारची स्पर्धा रंगवली आहे, आयोजकांनी चांगली स्पर्धा घडवली आहे. लेझरचा शो सुद्धा आपण पाहिला मनीष सर. त्याचबरोबर पाहिलं तर फटाक्यांची आतिषबाजी, पावड्यांचं शुभागमन पाहिलं. त्यानंतर पाहिलं तर आपण या व्यासपीठावर आणि त्याचबरोबर आपल्या व्यासपीठाच्या समोर जी प्रतिमा पाहतोय, नक्कीच पाहिलं तर नक्कीच आपल्या या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नक्कीच आपले अजित पवार, नक्कीच यांना आपण जी मानवंदना दिली, नक्कीच त्यांच्या स्मृतीमध्ये नक्कीच नमन केलं. त्यांची आपण पाहिलं तर प्रतिमा तिथे पाहिली. त्यांच्या आठवणीला बराचसा उजाळा. दादा नेहमी म्हणायचे मी कामाचा माणूस आहे, आणि नक्कीच आम्ही हेच म्हणतो की आपले आयोजक शैलेशदा पावडे कामाचा माणूस आहे. आणि कामाचा माणूस पाहिलं तर नक्कीच इथे पाहिलं तर आपले जे दुसरे आयोजक अर्थातच विनायक दादा सुद्धा आहेत. त्यांनी घडवली स्पर्धा, अगदी विचार केला होता आणि विचार केल्यानंतर त्यांनी ही स्पर्धा घडवून दाखवली. कामाचा माणूस यासाठीच आपण म्हणू शकतो की शैलेशदा मगाशी एक वाक्य म्हटले की तुम्हाला कामासाठी माझी गरज लागेल, मला एक फोन करा. परंतु तुम्ही जर चुकीच्या कामासाठी मला फोन कराल, मी तुमचा फोन उचलल्यानंतर परत रिप्लाय करणार नाही. परंतु काम असेल मला आवर्जून बोलवा. आणि विनायक दादांचं काय सांगावं, अगदी आमचे परम मित्र आहेत विनायक दादा. यश दादांची सुद्धा चांगली साथ आपल्याला लाभले एक आयोजक म्हणून, भक्कम आयोजक. आणि प्रसाद भोईर, त्याचबरोबर दिगंबर मोरे, अगदी शेजारी. म्हणजे जे आयोजक आहेत ते अगदी आमच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली, आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. आमचा चेहरा चर्चेत आणण्याचं काम आयोजकांनी केलं आहे. त्यांचंही कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. सोबतीला पाहिलं तर KTC लाईव्हची संपूर्ण टीम, पवार सरांचं कौतुक करेल आणि त्याचबरोबर निशांतचं सुद्धा कौतुक. निशांतसारखा मित्र नक्कीच मिळाला. शेवटच्या षटकामध्ये गरज आहे 23ची. पहिल्या बॉलवर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या ठिकाणी फटका केसलाय, मिळाली धाव 1. आता 5 बॉलमध्ये 22चं इक्वेशन. मॅच कठीण ठरले, परंतु कठीण मॅचला नक्कीच आता धावा आपल्याला पाहिजेत 22. आणि या 22 धावा करण्यासाठी 5 बॉलमध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील, चौथाही मारावा लागेल. ओमकारच्या बॅटमधून चौथा षटकार येणार का, की तो चौथा षटकार मारताना पाहिलं तर ओमकारला दमछाक होणार, परंतु पहिला तर यायला पाहिजे. या 4 मारायचे, पहिला आलाच पाहिजे ओमकारच्या बॅटमध्ये, तरच कॉन्फिडन्स येईल. पहिला मारणार का, तरच नक्कीच पाहिलं तर पुढच्या येणाऱ्या बॉलवर त्याला कॉन्फिडन्स प्राप्त होईल. फिल्डिंग खात्यामध्ये, फिल्डिंग खेम्यामध्ये थोडी खलबली, कारण की लेफ्टी बॅटर कर्दनकाळ ठरू शकतो, अशा कित्येक मॅचमध्ये आपण पाहिलंय. मग आपल्या चांबार्लीचा रजत मुंडे याला जेव्हा जेव्हा लेफ्टी बॅटर शेवटच्या ओव्हरमध्ये येतो तेव्हा तेव्हा घातक ठरू शकतो. याआधी घडलेल्या नाही गोष्टी त्या शेवटच्या ओव्हरमध्ये घडू शकतात. बोतिवली संघासाठी मुकेश सुद्धा खेळताना पाहणार, आणि मुकेश खेळला तर मुकेशसाठी बक्षिसाची खैरात नक्कीच केली जाणार. मुकेश पवार एक मोठं व्यक्तिमत्व. पहिलाच बॉल केलंय आक्रमण, पहिल्या बॉलवर बॉल जाईल नक्कीच
जाईल डिफाईन लेगच्या दिशेने पहिल्या बॉलवर आलेला चौकार. मॅचचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये हे सांगून देतोय. मॅच मध्ये आम्ही कुठे अजून कमी नाही आहोत. आम्हाला मिळालेला छोटासा चान्स त्या चान्सवर तुटून पडणार आणि मॅच मध्ये आम्ही नक्कीच कमबॅक करायची स्थिती जाणतो हे सांगत असेल. पहिले तर अर्थाचं बॅटर नाव ओमकार पाटील, टीमचं नाव दहिवली, इथपर्यंत पोहोचला आम्ही आणि या मॅचला आम्ही सहजसहजी सोडणार नाही आहोत आणि आमच्या नावावर सुद्धा पहिलं तर आमच्या या चॅम्पियनची ट्रॉफी पाहिजे यासाठी आम्ही मेहनत करणार. नक्कीच सेमीफायनल 1 ची मॅच मनीष सर आपण जे स्वप्न नक्कीच साकार केलं होतं, स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरताना पाहतोय. आपल्याला चॅम्पियन पाहायचं आहे. चॅम्पियन तर कोणतरी एकच होणार पण त्यासाठी मेहनत घेणारे आपण 40 संघ पाहिले. 40 संघांमधून आतापर्यंत 5 संघ इथपर्यंत पोहोचलेत. एक संघ त्यातून पराभूत झाला टॉप 5 मध्ये. आपण पहिली मॅच जी तिथून पाहिलं तर आता दुसरी मॅच आता तर सेमीफायनल 1 ची मॅच आहे. दहिली विपक्ष मालदेव संघाची मॅच चालू आहे आणि त्या मॅच मध्ये जर पाहिलं तर इक्वेशन येऊन पोहोचले 18 धावसंख्येचं. 18 धावांचं इक्वेशन येऊन पोहोचले. अर्थातच पाहिलं तर गरज असणार ती 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉलमध्ये 18 धावांची गरज. 3 षटकार येणार का? 3 षटकार आले तर नक्कीच या खेळाडूचं पाहिलं तर केटीस लाईव्ह लगेच ताबडतोब लगेच या खेळाडूला अजून त्यांना फेमस करण्यामध्ये तयारच असणार. कारण केटीस लाईव्हला माहिती आहे खेळाडूचा खेळ दाखवण्यासाठी आम्ही इथं बसलोत आणि आम्ही इथे का बसलोत कारण की आपल्या विभागामध्ये मग पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही टुर्नामेंट असू दे एक एक खेळाडू पाहिलं तर ग्रामीण ठिकाणून निघून पाहिलं तर तालुका स्तरावर त्याचबरोबर ऑल इंडिया ओपनमध्ये खेळला पाहिजे यासाठी त्यांचं माध्यमार्थ केटीस लाईव्ह. 4 मध्ये गरज असणार ती 18 धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तैनात. थोडा अंगावर बॉल आला. एक घेतलीये, दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा मनसुबा जरूर आहे का हे सुद्धा पाहायला जाईल परंतु नाहीये. फिल्डर वेगाने आल्यानंतर बॉलला वेगाने फेकी सुद्धा केली आहे. मिळाली धाव फक्त 1 आणि या 1 मध्ये आता गरज असणार 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या पहिले तर 17 धावा. 3 मध्ये 17 धावा करायचे आहेत. मनीष सर आपण पाहिले होते सावरलीच्या मैदानामध्ये मॅच 3 बॉलमध्ये 27 पाहिजे होत्या. तेव्हा जी मॅच भूतो ना भविष्याची मॅच पाहिली कदाचित या मैदानामध्ये तशी मॅच येईल का पण तो येण्यासाठी पहिले तर इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. तेव्हा पहिले तर बॅटरने षटकार मारले होते पण तो इथे पाहिजे 3 बॉल 17 मध्ये या 17 धावा केल्या जातील का? चेस कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. फटका दमदार आहे परंतु कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑफचे फिल्डर आले तैनात आहेत. पकडला जाईल बॉल. परत आता मॅचचं इक्वेशन 2 मध्ये गरज असणार आहे ती 16 धावसंख्येची. 2 बॉल 16 धावा. काहीतरी चमत्कार करावाच लागेल. कोणता तरी पाहिलं तर इथे एक चमत्कार झाला तर नक्कीच चमत्काराला नमस्कार केला जाईल पण तो चमत्कार होणार का? परंतु या गोलंदाजी मार्ग असलेले गोलंदाज हुशार आहेत. बॉलिंग ट्रॅक अगदी पाहिलं तर या सर्व गोलंदाजांचा जबरदस्त आहे आणि मालदेव संघाचे पाठराखी खुश असतील. त्यांनाही माहिती आहे 33 धावा या 17 मध्ये डिफेंड करायच्या थोड्या कठीण होत्या परंतु आमचे गोलंदाज करू शकतात. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मिळते अजून एक विकेट. 5वा खेळाडू मैदानाच्या बाहेर. 5वा खेळाडू गारद होतोय. अगदी आता पाहिलं तर औपचारिकता बाकी आहे. एक बॉल मध्ये आता करायचे आहेत 16 धावा. एक बॉल मध्ये 16 धावा करायचे आहेत. जरा फास्ट घ्या. विनंती असेल फास्ट घ्या. उशीर करू नका. औपचारिकता बाकी असेल. नक्कीच कॅच घ्यायचा प्रयत्न करायचा होता. बॉलच्या नावावर विकेट पाहिजे होते परंतु जिंकलाय संघ. अर्थात मालदेव संघ या मॅचला जिंकलाय आणि मालदेव संघाने करून दाखवलंय. पोहोचलाय पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिला संघ जो पोहोचलाय चॅम्पियनच्या रेसमध्ये एक पाऊल दूर असणार परंतु फायनल पर्यंत पोहोचणारा पहिला संघ पोहोचला. जरा या मालदेव संघ आपण जिंकलात. मैदानाचा नक्कीच ताबा सोडायचा आहे आणि त्यानंतर पाहिलं तर मॅच असणार अर्थात भडवल विपक्षी असणार. ती मॅच म्हणजे अर्थातच पाली भुतिवली या संघामध्ये आणि या पाली भुतिवलीच्या मॅचमध्ये नक्कीच रंगत येण्यासाठी मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात आपले गुरुवर्यच म्हणू आम्ही तुम्हाला प्रवीणजी दुगाडे सर. आणि प्रवीणजी दुगाडे सर नक्कीच येतील. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा कॉल देण्यासाठी नक्कीच इथे आमंत्रित करूयात